दरवर्षी भात शेती करता, वेळ कसा काढता आणि कोकणातल्या शेतीकडे कशा पद्धतीने बघता आणि कुटुंबासहित असता? हो, कुटुंब आमच्या मुली बाळी त्या सासरवड म्हणजे त्याच्या सासऱ्यातून जावई लेकी सुना सगळ्या शेतामध्ये. पण यंदा काय झालं, यंदा पावसाचं हे मागे पुढे रेग्युलर पाऊस पडला नाही. त्यामुळं सगळ्यांची वेळ जुळून आली नाही. त्यामुळं काही सुना आल्या, काही मुली आल्या, पण सगळे जे कुटुंब एकत्र येतं आणि घरामध्ये लावणीच्या निमित्तानं एक आनंदी आनंद असतो. कारण या सीझनला बाहेरची माणसं मिळत नाहीत, कष्टकरी वर्ग मिळत नाही आणि म्हणून त्याचे हे सीझन आपल्याला वेळेत घ्यावं लागतं. आमचे वडील नेहमी आम्हाला मार्गदर्शन करताना सांगायचे की लाग लावावी लागीन आणि काम करावं वगीन. म्हणजे काय तर लावणी त्या हंगामातच लागली पाहिजे तर पीक चांगलं येतं. आणि काम करायचं असेल तर इब्रतीनं इज्जतीनं आणि सन्मानानं करून घ्या, त्याला म्हणायचे ते वगीन. त्यामुळे त्या वेळेत जर काम करायचं असेल तर बाहेरची माणसं विकृती मिळत नाहीत, त्यामुळे घरची माणसं गोळा करावी लागतात. कोकणात भात शेती कमी होते, शेती कमी होते, काय सांगाल? शेती कमी म्हणण्यापेक्षा कोकणातली शेती फार जवळजवळ संपते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. नागलीसारखं पीक बंद झालं की काय, वरीसारखं पीक, काळे तीळ पूर्वी पिकायचे ते लोकांनी बंद केले. आम्ही लागणारी नाचणी भात हे सगळं काढतो, पण आता शेती इतकी उत्तम पिकते, लोक काय म्हणतात परवडत नाही, हे साफ खोटं आहे. कष्ट करायला लोक तयार नाहीत. लोकांना शेती जर केली तर खूप चांगली शेती पिकू शकते. स्वतःच्या शेतातलं चांगलं धान्य हे ते खाऊ शकतात. सरकारकडून गहू दिले जातात, तांदूळ दिले जातात रेशनवर 1 रुपया 2 रुपये दराने, त्याचा काय परिणाम जाणवतोय का शेती? 100% जाणवतोय, 100%. कुठलीही गोष्ट मोफत मिळते त्याचं मोल राहत नाही, त्याचं महत्त्व राहत नाही. माझ्या म्हणण्याला अर्थ काहीही नाही, पण माझा आग्रह असा आहे की तुम्ही मोफत देण्याच्या ऐवजी जो शेती करेल त्याच्या बांधावर सगळं मोफत द्या. त्याला लागणारं खत मोफत द्या, त्याला लागणारी अवजारं मोफत द्या, त्याला काम करण्याकरता म्हणून त्याच्या शेताचं त्या ठिकाणी सर्वे करून मोल मजुरी तो लोकांची कशी देऊ शकेल ती मदत करा. मोफतच्या ऐवजी घामाला दाम द्या, हा माझा आग्रह आहे. पण ह्या माझ्या आग्रहाला किंमत 0 आहे.